नमस्कार मैत्रिणींनो, आज मी नाश्त्यासाठी कोबीचा पराठा बनवला होता। त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर मी 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। माझ्याकडे ओला लसूण होता तो मी घेतला आहे। आता अर्धा चमचा जिरे मी ह्याच्यात घेते। त्याच्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा मी टाकलेला आहे। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घेते। आता हे सर्व मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। मी पाणी न टाकता वाटून घेतले आहे। आता दुसऱ्या एका परातीमध्ये मी एक मोठी वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेली आहे। याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घेते, थोडासा ओवा याच्यामध्ये मी टाकते। आता यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं कोबीची पेस्ट मी आधीच करून घेतली होती ती मी इथे घालते। त्यानंतर मी हिरव्या मिरचीचा जो वाटण आपण बनवला होता तो मी याच्यामध्ये टाकते। आता थोडंसं अर्धा चमचा मी इथे हळद घेत आहे, त्याच्यामुळे कलर छान येतो। आता थोडं पाणी हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। असं थोडं मी आता मिक्स केलेलं आहे। आता मी थोडं पाणी घालते आणि हाताने मळून घेते। हे बघा, थोडं पाणी घालायचं आहे। एकदम जास्त पाणी घातलं ना तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे आणि थोडं घालून घट्ट असं मळून घेऊयात। याच्यामध्ये तेल मी आत्ताच टाकणार नाही आहे, तेल मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे। हा असा आपला थोडासा मळून झाल्यानंतर मी 1 चमचा इथे तेल घेतले आहे। आता परत मी सर्व छान असं मऊसूत मळून घेत आहे। त्याच्यानंतर मी चपातीच्या आकाराचा गोळा घेऊन हा पराठा इथे लाटून घेतलेले आहे। तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावर मी पराठा घालूयात। एका साईडनी भाजल्यानंतर थोडंसं आपण तेल लावूयात। हवं असेल तर आपण बटर किंवा तूपही लावू शकतो। दोन्ही साईडनी पराठ्याला तेल लावून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। इथे बघा, माझा पराठा तयार झालेला आहे। आपण थंडगार दही किंवा सॉस सोबत एन्जॉय करू शकतो। थँक यू।